आहे झेंडा की गुढी हे कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे गुढीपाडवा आणि सगळे रेडी झालेले नाहीत, अजून लेट झाले, पण मी तर झालेले आहे रेडी आणि आता आम्ही गुढी उभारणार आहोत। आणि चला जास्त काय बोलत नाहीये। सो आत्ता झालेला आहे इथे धुवून वगैरे आणि इकडे काढायची आहे मला रांगोळी। इकडे आणून ठेवलेला आहे बांबू गुढी उभारण्यासाठी। ते चालू आहे माझी तयारी, ताट वगैरे बनवणं, साडी वगैरे काढून ठेवली आहे आणि दारामध्येच आहे लिंबाचं ढगळा। तर बाई चला गुढी उभारायची नाही का? तुम्ही कशाला म्हणजे तुम्ही नाही लागत आहे का? असतं म्हाताऱ्या माणसाला बसायचं। अजून काहीच नाही केलं, आंघोळच नाही झालं। पप्पानी केली, मीच केली, पप्पांनी मीच चावरून बसलोय। त्याकडे कबशी घेऊन जाते मी, ते नंतर येते न्यायला, आता हे ठेवून येते। चला चला, मम्मी काय रेडी नाही था आमच्या, चहाच बनित आता। अजून एकदा पेणार आहेत का तुम्ही? अजून एकदा पेणार आहे चहा? मजा लागतो। झेंडा आणि घोडी दोन दोन उभारले बो, एकच काहीतरी मानव माणसाने। झेंडा
आणि मी इकडे आमच्या पायऱ्यावरती बसली आहे आणि थोडेसे फोटोज पण काढले मम्मीसोबत. त्यांच्यासोबत काही काढले नाही तर आणि काढातलं सारखं पडते. तर आता मी स्वयंपाक बनवते, त्याच्यासाठी मला साडी पहिली आता काढून ठेवावं लागेल कारण की पटपट करायचं आहे. नाश्ता केला सर्वांनी आत्ताच आणि चला. आणि जे मी आत्ताच फोटोज आणि व्हिडिओज काढले तर ते मी इंस्टाग्रामवरती टाकणार आहे. जर तुम्हाला कोणाला माझी इंस्टाग्रामची ID माहिती नसेल ती मी कमेंटमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर कशी दिसत होते आज नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला. आणि अजून एक सांगायचं होतं की आता आमच्या पण गावामध्ये काही जण झेंडा लावत आहेत आणि काही जण गुढी उभारत आहेत. तर म्हणजे नक्की काय करायला म्हणजे काय म्हणजे तुमचं कशामध्ये मत काय आहे, झेंडा की गुढी, हे कमेंट करून नक्की सांगा. आजपास पण काही जणांना गुढी उभारली, काही जणांना झेंडे लावले. तर पण आम्ही गुढी आणि झेंडा दोन्ही पण केलं आहे कारण त्याच्याबद्दल एवढं अजून म्हणजे ही नाही आहे. त्याच्यामुळे मग मम्मी खूप दिवसापासून झेंडाच लावता येतात. ट्रॅक्टर वगैरे जात आहेत रस्त्यावर, त्याच्यामुळे जर आवाज येत असेल तर इग्नोर करा. आणि माझा पण आवाज जरा कमीच येत असेल कारण मला कालचा उपवास, मी आता जेवली तर खूप कसं तरी होतं. आता पटपट आवडती आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता चुलीवरती नाही बनवत आहे कारण ऊन पडले आणि खूप दगदग होईल. गॅस आमचा खराब झालेला तर पप्पाने काल नीट करून आणला, तर आतमध्येच बनवती आहे. तर कसं दिसत होतं मी, राया, आम्ही सर्वजण नक्की सांगा. मम्मी काय येतच नाही आहे कारण मम्मी आजारी आहेत त्याच्यामुळे त्याने एवढं काही केलंच नाही आहे. तर चला अजून एकदा संध्याकाळी अजून फोटोशूट करूया आणि मम्मीसोबत नंतर फोटो काढू. तोपर्यंत चला आता स्वयंपाक बनवते. तर मी बाहेर येऊन बसली आहे, ऊन आहे तरी पण इथे थोडं सावली येते. आतमध्ये खूप गरम होतं आहे. तुम्ही पाहिलंच सकाळी आम्ही तयार वगैरे झालेले आहे आणि नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतलेला. लाईट पण नव्हते, सगळं वाटण वगैरे मी उखळामध्ये करून घेतलं. नंतर स्वयंपाक बनवला, जेवलो, 3 वाजले. नंतर घरातलं काम आवरून थोडा वेळ बसले, थोडं एडिट केलं. फोटो वगैरे पण स्टेटसला वगैरे काहीच ठेवले नव्हते, ते सगळं ठेवलं आता आणि इथे बसली आहे. घाम खूप येते, खूप ऊन आहे गावाला आणि त्रास होतो आहे ह्याचाच. आता थोडं आबाळ पण आल्यासारखं झालं आहे, पाऊस तरी यायला पाहिजे. आता मला असं वाटतं गार पाण्यात जाऊन बसावं. तर कशी दिसत होते आज मी कमेंट करून नक्की सांगा. आत्ता झाला थोडा अवतार कारण की मी थोडं आता इथं येऊन थोडं झोपले खाली हे ते, कारण बसावं असं वाटणंच एवढं त्रास होतो आहे उन्हाने. असं फरची असं गार असते ना त्याच्यावरती असं जाऊन डायरेक्ट झोपावं वाटतंय, पण झोप पण नाही एवढं. आतमध्ये लाईट नाही, काहीच नाही आहे. आता माहिती नाही कधी लाईट येते तर. आणि माझ्या फोनला पण चार्जिंग नव्हती, तर आता थोडी वेळ आलती, 15-20 मिनिट तेव्हा झाली. तर म्हटलं चला थोडं शूट करूया, तर करते आहे. आणि लाईट आली तर आता संध्याकाळचं वगैरे शूट होईल, नाही तर राहिलं. आम्ही आलोत गावाला आणि लाईटला काय झालं हेच कळत नाही आहे. तर चला संध्याकाळपर्यंत असेच म्हणजे संध्याकाळपर्यंत मी तर ब्लॉगिंग करणारच आहे. लाईट असेल तर तुम्ही कनेक्ट राहा पुढच्या व्हिडिओसाठी. सो नवीन वर्षाची खरेदी केलेली आहे. पप्पा घेऊन आलेले ते कपडे ठेवण्यासाठी. जे आमचं अगोदरचं होतं पण ते खराब झालेलं, त्याच्यामुळे हे त्यांनी नवीन वर्षाचं नवीन घेतलेलं आहे. छान होतं. आणि इकडे सूर्य मावळायला चाललेला आहे आणि भारी वाटत होतं. मी वरती थोड्या वेळ येऊन बसले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच नवीन व्हिडिओ रोज येत राहतील. तर चला, बाय.